नमस्कार, मी नम्रता पावसकर। झेप मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते। आज आम्ही तुमच्या समोर उलगडणार आहोत एका उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाची यशोगाथा। उत्तुंग अशा करताच म्हणायचं, कारण त्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, पर्यटन अशा सर्व क्षेत्रांमध्ये स्वतःचं उल्लेखनीय असं योगदान देत स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे। असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे अथर्व फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष, अथर्व ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्ह्यातील OPPL ब्लू ओशन रिसॉर्ट आणि स्पाचे अध्यक्ष माननीय श्री सुनील दत्तात्रय राणे। सुनीलजींचे वडील माननीय दत्तात्रय राणे हे महाराष्ट्राचे भूतपूर्व तंत्रज्ञान आणि उच्च शिक्षण मंत्री होते। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत सुनीलजींनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आणि त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात मुसंडी मारत त्यांनी 1998 साली अथर्व शैक्षणिक संस्थेची स्थापना केली। नमस्कार, झेपच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार। जय महाराष्ट्र। आज आपण पुन्हा एकदा अनेक वर्षानंतर भेटत आहोत आणि तुम्हा सगळ्यांना कल्पना यावी यासाठी आपण साधारणपणाने 12 वर्षापूर्वी याच झेपच्या माध्यमातून तुमच्या समोर मी आलो होतो आणि त्याचे सर्व भाग तुम्हाला यूट्यूबवर बघण्यासाठी आजही उपलब्ध आहेत। आज आपण जवळजवळ 12-13 वर्षांनी पुन्हा एकदा झेपच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आपण येत आहोत आणि मग अथर्व एज्युकेशनल ट्रस्टची निर्मिती कशी झाली, काय झाली, त्यामध्ये अनेक लोकांनी मदतीचा हात पुढे केला, अनेक लोकांनी आपल्याला प्रेरणा दिली, उत्साह दिला, हिम्मत दिली आणि आपण इथपर्यंत आलो होतो। त्याला जवळजवळ त्यावेळेला 12-13 वर्ष पूर्ण झाली आणि 2012 ते 2025 हा जर कालावधी पकडला तर साधारणपणाने 13 वर्षांनी आपण पुन्हा भेटत आहोत। या 13 वर्षामध्ये काय काय घडलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अथर्व ज्यांनी उभारण्यासाठी स्वतःच्या आयुष्यातील मोठं योगदान दिलं अशी 4 माणसं आमच्या आयुष्यातून आणि आपल्या जीवनातून या कालावधीमध्ये निघून गेली। त्यातलं पहिलं नाव म्हणजे स्वर्गीय आमचे नेते गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या त्यावेळेच्या कालावधीमध्ये त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे, त्यांनी दिलेल्या ज्याला आपण म्हणतो की मदतीचा हात, किंबहुना आपल्या मागे अशी आधारस्तंभाची व्यक्ती लागते की ज्यांच्याकडे बघितल्यानंतर आपण हे सगळं उभं करू शकतो। तसेच आमचे वडील स्वर्गीय दत्ताजी राणे, आमच्या मातोश्री स्वर्गीय कल्पनाताई राणे आणि आमचे काका स्वर्गीय पांडुरंग राणे, अशा ह्या चौघांनी अथर्वची निर्मिती करण्यामध्ये मला प्रोत्साहन दिलं, ताकद दिली, हिम्मत दिली। मी सुनीलजी बरोबर एक मोर दॅन 35 इयर्स त्यांच्या बरोबर आहे मी आणि त्यांच्या संस्थेत मी लीगल कन्सल्टंट म्हणून काम बघतोय। मी त्यांची जर्नी मी पूर्ण पाहिली आहे, अप अँड डाऊन त्याची जर्नी। म्हणजे एवढा ह्या माणसाचं 18 तास म्हणजे काम करायचं, 18 तास काम इन्स्टिट्यूशनसाठी काम करायचं, मॅडनेस म्हणजे ह्याला तेव्हाची शक्ती आहे, आई वडिलांची पुन्हा ही शक्ती आहे म्हणून हे शक्य आहे। नाही तर हा एवढा मोठा प्रोजेक्ट उभा करायचं म्हणजे खायचं काम नाही आहे। म्हणजे एवढं अडचणी आले त्याला या इन्स्टिट्यूशन बांधायला की इट वॉज हायली इम्पॉसिबल, पण त्याचं मेहनत, त्याचं डिसिप्लिन, हार्डवर्क आणि देवाची कृपामुळे ते हे शक्य झालं एवढं इन्स्टिट्यूशन मोठ्या प्रमाणात। आणि मग अथर्वची सगळी निर्मिती केल्यानंतर आता देश बदलला। 2014 नंतर आधुनिकपणाचं जग सुरू झालं। आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत बदलू लागला, आधुनिकतेने तो पुढे जाऊ लागला आणि या स्थित्यंतरामध्ये सुद्धा अथर्वने आपली गती टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धात्मक युगामध्ये टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपली घोडदौड पुढे ठेवण्यासाठी संघर्षमय प्रवास पुन्हा सुरू केला आणि या 13 वर्षामध्ये आपण खूप काही पुढे गेलो आणि हे इतके पुढे जाण्याचं जे आपल्या सर्वांना भाग्य लाभलं, त्या भाग्यामध्ये अनेक लोकांची मेहनत, प्राध्यापकांची मेहनत, विद्यार्थ्यांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास, अनेक छोट्या छोट्या लोकांनी अथर्वच्या निर्मितीपासून ते आतापर्यंत लावलेला हातभार आणि जग बदलत असताना तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्याची जिद्द ही आमच्या सगळ्या लोकांनी ठेवल्यामुळे आज आपण इथपर्यंत येऊ शकलो। ऑनरेबल सुनील राणे सरांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर
त्यांचं विजन फार ॲडव्हान्समध्ये आहे. आम्हाला तर लाईट व्ह्यू म्हणतात ना आपण, तर पक्षीचं एकदम एक पर्टिक्युलर पॉईंटमध्ये आम्ही ते काय बघतात त्याच्याबद्दल असतात ना, असे व्ह्यू आहेत सरांचे. आपण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असं व्ह्यू ठेवलेले आहेत, स्टुडंट्स इकडून जे काय पास होऊन होतात ते इंडस्ट्री रेडी असायला पाहिजेत, असं मेन इम्पॉर्टंट आपल्या सरांचा व्ह्यू आहे. ओव्हरऑल आपलं सुनील राणे सरांचा व्ह्यू बघितलं तर ना, आपला व्ह्यू आहे जे काय 10-20 वर्षाचं जे पुढे काय येणार आहे टेक्नॉलॉजी, त्याचं व्ह्यू ऑलरेडी, त्याचा आयडिया ऑलरेडी सरांच्याकडे आहेत. त्यामुळे आपलं कॉलेज, आपलं इन्स्टिट्यूट, आपलं युनिव्हर्सिटीसुद्धा त्याच लेवलनी आपलं पुढे येणार, त्याचं काय शंकाच नाही. फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी म्हणजे आगामी काळात येणारं अत्याधुनिक प्रगत तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाची जाण विद्यार्थ्यांना आजपासूनच असावी, योग्य वेळी त्यांना त्यांचा सराव हवा, हा सुनीलजींचा उद्देश. आपण सॅटेलाईट कम्युनिकेशन सिस्टीमचे वेगवेगळे अँटीने बघितलेत, त्याच्यासोबत रडार सिस्टीमसुद्धा आहे. आणि याच अथर्वच्या विद्यार्थ्यांनी 2006 ते 2018पर्यंतच्या या 12 वर्षामध्ये पहिल्यांदा देशातला प्रथम नावाचा सॅटेलाईट जो लोअर ऑर्बिटपर्यंत गेला, त्याच्यामध्ये IIT मुंबईच्या सहभागाने त्याची रडार आणि त्याची वायरलेस अँटिना सिस्टीम ही आपल्याकडे उभी केली गेली. या ग्राउंड स्टेशनमध्ये आम्ही मुलं मुक्त स्रोत उपग्रह म्हणजेच ओपन सोर्स सॅटेलाईटचे सिग्नल प्राप्त करतो व त्यांच्या हालचालींचे निरीक्षण करतो आणि अंतराळातून येणारे डेटाचे विश्लेषण करतो आणि अंतराळातून येणारे सिग्नल आम्ही प्राप्त करतो. बाहेर लावलेले अँटेना हे सिग्नल प्राप्त करण्यात आम्हाला मदत करतात. हे प्रत्यक्ष प्रशिक्षण आम्हाला उपग्रह संपर्क, रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय संपर्क आणि हवामान निरीक्षण व अमेच्युअर रेडिओ कम्युनिकेशन सारख्या वेगवेगळ्या संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यास मदत करतो. प्रगत उपकरणे आणि प्रत्यक्ष उपयोजन यांचा लाभ मिळाल्यामुळे हे ग्राउंड स्टेशन अंतराळ तंत्रज्ञान आणि वायरलेस कम्युनिकेशनमध्ये रुची असलेल्या होतकरू अभियंत्यांसाठी एक शिक्षण केंद्र म्हणून कार्य करत आहे. आदरणीय श्री सुनील राणे सरांनी या प्रयोगशाळेच्या उभारणीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अंतराळ आणि वायरलेस कम्युनिकेशनमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्याची संधी मिळत आहे. त्याच्याच नंतर आपण रोबोटिक्सच्या माध्यमातून अद्ययावत असं रोबोटिक्सचं तंत्रज्ञान या मुंबईमध्ये यावं म्हणून आपण प्रयत्न करून इंडस्ट्रियल रोबो, जो साधारणपणाने मुंबईमध्ये, बँगलोरमध्ये आणि कलकत्त्यामध्ये अशा 3 वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये होता, अशा प्रकारच्या रोबो सिस्टीमसुद्धा आपण मुंबईमध्ये अथर्वमध्ये आणल्या, जेणेकरून रोबोटिक्स तंत्रज्ञान विकसित होत असताना मुलामुलींना त्याच्यामधनं, त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक भारताची दिशा जी समजायचा एक प्रयत्न होता आणि नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ते दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न आपण केला, तो पूर्ण झाला. अथर्व रोबोटिक सेंटर ह्या प्रयोगशाळेद्वारा आम्हाला अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळते. यात सर्वात प्रगत कुका KR16 2C4 रोबोट आहे. याचा उपयोग उद्योग, FMCG, ऑटोमोबाईल व इतर क्षेत्रामध्ये होतो. या रोबोटिकच्या मदतीने आम्ही प्रोग्रामिंग, समस्या सोडवणे, हार्डवेअर, सिग्नल इंटरफेसिंग, PLC अशा संकल्पनांचं प्रत्यक्ष परीक्षण घेत आहोत. यामुळे आमचे कौशल्य वाढत आहे व प्लेसमेंटची संधी सुद्धा वाढत आहे. माननीय सुनीलजी राणे सरांच्या विजनमुळे आम्हाला या सर्व फॅसिलिटी उपलब्ध झाल्या आहेत. आज जगात AI/ML, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यावर बोलचाल होत आहे. आमच्या आदरणीय राणे सरांचं स्वप्न फक्त पुस्तकी ज्ञान देणे नाही, तर प्रत्यक्ष अनुभव देणे देखील आहे. त्यामुळे आम्हाला ह्युमनॉइड रोबोटचा प्रत्यक्ष अनुभव देणे देखील येते. आम्ही या रोबोटवर विविध प्रयोग करतो, जसे तो माणसासारखा वागतो का, विविध परिस्थितीमध्ये त्याचे वर्तन कसे बदलते आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रोग्राम करून त्याचे क्षमतांची चाचणी करतो. तसेच भविष्यात मानवी सहचार म्हणजे ह्युमन असिस्टंट म्हणून याचा उपयोग कसा करता येईल यावर आम्ही संशोधन करतो. हॉस्पिटॅलिटी अँड सर्व्हिस रोबोटिक्स प्लॅटफॉर्म. आज जग हॉस्पिटॅलिटी अँड सर्व्हिस रोबोट्सच्या क्षेत्रात खूप प्रगती करत आहे. चीन, जपान, युरोप, जर्मनी यासारख्या विविध देशांमध्ये विमानतळ, मॉल, संग्रहालय, उपहारगृह अशा विविध ठिकाणी या हॉस्पिटॅलिटी अँड सर्व्हिस रोबोट्सचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतातही
ह्याचा तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. याची जाणीव ठेवून आम्हाला हॉस्पिटॅलिटी आणि सर्व्हिस रोबोट या क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाते. मी आमच्या आदरणीय श्री सुनीलजी राणे सरांचे मनापासून आभार व्यक्त करते, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्कृष्ट दर्जाची संधींसह पुढे जाण्याची संधी प्राप्त झाली. सुनीलजींनी अथर्वमध्ये AR/VR सेंटर ऑफ एक्सलन्स डिझाईन, डेव्हलपमेंट अँड टेस्टिंग ऑफ ॲडव्हान्स व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. आज आपण या AR/VRच्या लॅबमध्ये उभे आहोत आणि जर सगळ्यांना माहिती आहे की लक्षात येतं की आता टेक्नॉलॉजी बदलली, ऑगमेंटेड रिॲलिटी, व्हर्च्युअल रिॲलिटी, व्हर्च्युअल केव्ज, सॅटेलाइट अँटिनाज, सबमरीन ड्रोन्स जो आपण इथे बघतो आहोत, त्यामुळे विविध क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या जगामध्ये विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही सुद्धा सगळी इक्विपमेंट्स माहिती व्हावीत म्हणून अथर्वच्या माध्यमातून हा प्रयोग आपण यशस्वी करत पुढे चाललो. म्हणजे हे दालन मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रातलं अत्याधुनिक असं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं दालन आहे. म्हणजे यामध्ये आपल्याकडे सिम्युलेशन आहेत, विविध गेमिंग झोन्समध्ये कंटेंट डेव्हलप करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि ज्याच्यामध्ये ड्रोन विकसित होत असताना अंडर वॉटर ड्रोन्सची सुद्धा निर्मिती केली गेली विविध क्षेत्रांमध्ये. त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला इथे बघायला मिळतं. त्यामुळे या सगळ्या विकसित होत जाणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये आपण सुद्धा एक पाऊल त्याच्यासोबत राहण्याचा प्रयत्न आपण सतत केला. त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजेच अथर्व एक्सलन्स इन AR and VR ऑटोमेशन लैब्स, ते आज आपल्याला इथे पाहायला मिळतं. सबसे पहले तो बहुत 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 धन्यवाद करना चाहती हूँ आदरणीय माननीय सुनील जी राणे सर का, जिन्होंने हम सभी छात्राओं के लिए इतनी सारी सुविधाएं दी है जिससे हम हमारे कौशल्य को विकसित कर सके और नई तकनीकों को बढ़ावा दे सके. इस हाई एंड गेमिंग मशीन्स के द्वारा और यूनिटी, अनरियल जैसे गेमिंग इंजन्स के द्वारा हमें यहाँ एक वर्चुअल एनवायरनमेंट उपलब्ध कराया जा रहा है, जिससे हमें सीख के खुद का वर्चुअल एनवायरनमेंट का निर्माण करना, गेमिफिकेशन के माध्यम से नए एप्लीकेशन विकास करना, नई नई खोज करना और उसमें परीक्षण करना सीख रहे हैं और उसको प्रोत्साहित कर रहे हैं, जिससे हमारी अनुसंधान प्रौद्योगिकी और नवल कल्पना को बहुत बढ़ावा मिला है. हमें यह सब सुविधाएं उपलब्ध कराने के लिए माननीय सुनील राणे सर का बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूँ. अत्यंत प्रबळ इच्छाशक्ती, चिकाटी आणि जिद्द याचा उत्तम संगम असलेली व्यक्ती आणि आमचे बंधुराज तसेच अथर्व शैक्षणिक संकुलाचे संस्थापकीय अध्यक्ष माननीय सुनीलजी राणे यांच्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. 2000 साली जेव्हा मी त्यांच्यासोबत या शैक्षणिक संकुलात आलो, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती त्याच्यावर मात करत ह्या विजनरी व्यक्तींसोबत मला इथे इन्फ्रास्ट्रक्चरच्या रिलेटेड काम करण्याची अत्यंत उत्तम संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत त्यांचं विजन म्हणजे पुढच्या 10 वर्षाचा विचार करून त्यांनी या शैक्षणिक संकुलाची निर्मिती केली. ते नेहमीच सांगत असतात की आपण आत्ताचा विचार नाही करायचा, पुढच्या 10 वर्षात आपल्याला काय करायचं आहे ह्या विचार ठेवून आम्ही ह्या संकुलाची सगळ्या निर्मिती केली. आज या छोटंसं रोपटं लावलेलं 2000 साली, त्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालेला आहे. मी ईश्वरचरणी इच्छा व्यक्त करू की सुनीलजींकडनं शैक्षणिक क्षेत्रात अशीच मोठी भरीव अशी कामगिरी दिवसोगणित वर्षोनवर्ष होत राहू दे. आपण आता अथर्व कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या ह्या नवीन अशा रेस्टॉरंटमध्ये आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जसं कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी आपल्याला कम्प्युटर लॅबची आवश्यकता असते, एखाद्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करायचं झालं तर इलेक्ट्रॉनिक्स लॅबची आवश्यकता असते, तसंच हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग आजच्या जगामध्ये जर करायचं असेल तर अशी अद्ययावत अशी रेस्टॉरंट्स आपल्याला लागतात. आणि त्याच्यामुळे हे एक नवीन कॅफे कम बिस्ट्रो या प्रकारचं आपण हे केलेलं आहे, रेस्टॉरंट केलं आहे. आणि याच इमारतीमध्ये आपल्याला फूड, चीज, वाईन तसं विविध स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवत असताना लागणारं अत्याधुनिक अशी किचन्स, त्याच्यासोबत मिराज नावाचं इंडियन रेस्टॉरंट, सेलार नावाचं फूड, चीज आणि वाईनचं एक नवीन रेस्टॉरंट, बँक्वेट हॉल, त्याच्यासोबत अद्ययावत अशा क्लासरूम्स, या संपूर्ण बिल्डिंगमध्ये आपण अथर्व कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजीसाठी केलं आहे. म्हणजे आपण बघतो की जगभरामध्ये, आपल्या देशामध्ये सुद्धा पर्यटनाच्या माध्यमातून अनेक टुरिस्ट, ज्याला आपण म्हणतो की पर्यटक येतात. आणि मग मुंबईमध्ये जरी बघितलं तर आपण अनेक नामांकित अशा हॉटेल्स
या मुंबईमध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत आणि देशभरात आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये शिकत असताना आपल्याला चांगल्यात चांगलं दर्जेदार हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या या प्रयोगशाळा आहेत आणि त्या प्रयोगशाळा आपण अत्याधुनिक अशा विविध उपकरणांनी, त्याच्यामध्ये असलेल्या किचन्सच्या साहित्याने त्या आपण उभ्या केल्या आहेत, जेणेकरून मुलामुलींना हॉटेल मॅनेजमेंट कंप्लीट केल्यानंतर हॉटेलमध्ये गेल्यानंतर 6 महिने शिकण्यासाठी लागतात. ते शिकण्यासाठीचे 6 महिने वाया जाऊ नयेत म्हणून आपण आधीच आपल्या कॉलेजेसमध्ये, आपल्या अथर्वमध्ये अशा पद्धतीची उत्तमोत्तम रेस्टॉरंट्स उभी केली. आपण याच इमारतीमध्ये बेकरीचं सुद्धा एक नवीन दालन उभं केलं आणि आपण म्हणतो की अनेक वेळेला बेकरीच्या माध्यमातून सुद्धा मुलामुलींना एक नवीन व्यवसाय करता येतो. विविध कॅफे आज मुंबई शहरामध्ये उभे राहिले आहेत. तुम्ही जर बघाल तर प्रत्येक मोठ्या कॅफेला ज्याचं नाव घ्यावं त्याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा दर्जेदार कॅफे उभे राहतात आणि मुलामुलींना बेकरीच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. म्हणून बेकरी हा सुद्धा एक मुख्य घटक हॉटेल मॅनेजमेंटमध्ये असतो. स्किल इंडियाची निर्मिती करत असताना स्किल्स म्हणजे दर्जेदार उत्तमोत्तम असे विद्यार्थी घडावेत आणि त्यांना प्रॅक्टिकलचा अनुभव व्हावा म्हणून स्किल इंडियाची निर्मिती करणारे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींना आपण सर्वांनी धन्यवाद दिले पाहिजेत की स्किल्स या विषयामध्ये त्यांनी जागोजागी जाऊन प्रचार केला आणि त्याच्याच माध्यमातून आज भारतीय विद्यार्थ्यांना स्किल्स डेव्हलप करण्यासाठी उत्तेजना मिळाली, प्रोत्साहन मिळालं आणि भारत हा आधुनिक देशांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असा दर्जेदार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक नवीन भारत उदयाला आला हे आपल्या सर्वांना दिसलं. पिछले 16 सालों में मैंने कॉलेज का बहुत विकास देखा है और इसका श्रेय आर एग्जीक्यूटिव प्रेसिडेंट श्री सुनील राणे सर को जाता है. राणे सर ने स्टूडेंट्स और फैकल्टी के विकास के लिए कड़ी मेहनत की है. ज्या आमच्या कॉलेजचे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांच्या प्रति पण श्री सुनील राणे साहेबांची जी भावना आहे, नेहमीच त्यांना मदत करण्याची भावना आणि एखाद्या कर्मचाऱ्याला खूप मदत करतात अशा तऱ्हेने आम्हाला त्यांची खूप मोलाची साथ लाभलेली आहे. त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. अथर्व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची स्थापना साधारणपणाने 1999ला आपण केली. 2001ला आपण हा कॅम्पस उभा करायला घेतला आणि साधारणपणाने 2025मध्ये आज आपण आहोत. 1999मध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, त्याच्या मागोमाग मॅनेजमेंट स्टडीज म्हणजेच MBA, MMS, पार्ट टाईम मॅनेजमेंट, त्याच्यानंतर 2005मध्ये हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, 2007 आणि 8मध्ये ITचे विविध कोर्सेस, त्याच्यानंतर फॅशन टेक्नॉलॉजी, असं करत करत आपण आज फिल्म अँड टेलिव्हिजनच्या जगतामध्ये आलो आहोत. आपण बघतो की जगाच्या पाठीवर फिल्म अँड टेलिव्हिजनचा कॅनव्हासच बदलला. आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचं असणारं टेलिव्हिजनसुद्धा आज मोठं झालं, पण त्याचसोबत आपल्या खिशामध्ये असलेल्या मोबाईलचा पडदासुद्धा बोलू लागला आणि बोलणाऱ्या या पडद्यासाठी लागणारा कंटेंट बनवण्यासाठी विविध फिल्म आणि टेलिव्हिजनच्या इन्स्टिट्यूट्स भारतामध्ये उभ्या राहिल्या. आणि मग असं असताना आपल्याकडे सुद्धा तसे छान स्टुडिओज आपण उभे केले ज्याच्यामधून मुलामुलींना या स्टुडिओमधून छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आणि मोठ्या पडद्यापासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपटापर्यंत, मग कधी चित्रपट महोत्सवाचं एक विविध दालन याच आपल्या अथर्वच्या ऑडिटोरियममध्ये आपण उभं केलं. विविध फिल्म फेस्टिवल आपण उभे केले आणि त्याच्यासोबत एडिटिंग असेल, रेडिओ जॉकी असेल, डबिंग असेल आणि त्याचसोबत अशा या स्टुडिओमध्ये बसून मुलामुलींनी विविध OTT प्लॅटफॉर्मसाठी लागणारे कंटेंट तयार करावेत म्हणून या फिल्म आणि टेलिव्हिजनच्या इन्स्टिट्यूटमध्ये अशा पद्धतीचं दर्जेदार सगळी उपकरणं, ज्याला आपण म्हणतो की चांगल्या अँगल्सचे कॅमेरे, चांगल्या लेन्सेसचे कॅमेरे, क्रोमाचा बॅकअप असलेला हा स्टुडिओ मुलामुलींना अक्षरशः संधी निर्माण करतो. आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गोष्ट केली, त्याची चर्चा केली. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सुद्धा आता फिल्म मेकिंगचे कोर्सेस सुरू झाले आणि त्यामुळे फिल्म आणि टेलिव्हिजनच्या या इन्स्टिट्यूटमध्ये दर्जेदार शिक्षणाच्या अनेक संधी आपण उपलब्ध करून देतो. सुनीलजींचे विचार असे आजच्या विद्यार्थ्याच्या मानसिकतेशी तंतोतंत जुळणारे आहेत. आजचा विद्यार्थी एखादा शैक्षणिक उपक्रम निवडताना त्याची भविष्य काळातील व्यावसायिक उपयुक्तता आणि जागतिक स्तरावरच्या स्पर्धेत स्वतःला आजमावण्याची मिळणारी संधी अशा गोष्टींचा विचार करतो. आणि आता तर सुनीलजी आणखीन एक मोठी भरारी म्हणा किंवा मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहेत. अथर्वच्या या 25 वर्षाच्या वाटचालीमध्ये
आपण बघितलं असेल तर 2000 पासून 2025 पर्यंत हा प्रवास जसा जसा देश पुढे जात गेला तसा तसा आपण त्या प्रवाहामध्ये राहण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला आधुनिकतेने 2014 नंतर देश बदलत गेला. याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजींना जातं. आणि त्यामुळे बदलत्या भारतामध्ये किंबहुना आधुनिक भारतामध्ये स्पर्धात्मक युगामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल केले पाहिजेत. म्हणून एकामागोमाग एक संस्थांची निर्मिती करत असताना त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर आपण करत गेलो. 2013 आपण रोबोटिक्सचे प्रयोग सुरू केले. 2018 देशातला पहिला विद्यार्थ्यांनी बनवलेला सॅटेलाईट जो IIT मुंबई आणि त्याची सॅटेलाईट अँटिनाचे रडार स्टेशन्स हे अथर्वने बनवले. करता करता आपण 2024 पोहोचलो. मग आपल्या लक्षात आलं की आपण 25 वर्षानंतर बदलू पाहतोय, कारण का देश बदलतोय, देश आधुनिक होतोय, शक्तिशाली होतोय, बलशाली होतोय, सामर्थ्यशाली होतोय. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पुढच्या 50 वर्षामध्ये योगदान देणारा कोण असेल तर तो विद्यार्थी असेल. त्यामुळे त्या विद्यार्थ्याचं हित लक्षात घेता त्या विद्यार्थ्याला आधुनिक जगाची कल्पना आपल्याच भारतामध्ये आली पाहिजे म्हणून टेक्नॉलॉजीने सज्ज करणारं हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं अथर्वचं कॉलेजचं जे संस्थान आहे ते आता हळूहळू स्वतःमध्येच बदल करू पाहते आहे. सरकारच्या माध्यमातून विविध परवानग्या घेऊन अथर्व आता स्वतःच व्हर्टिकल युनिव्हर्सिटी बनू पाहत आहे. किंबहुना यावर्षी किंवा पुढच्या वर्षी जास्तीत जास्त अथर्व हे विद्यापीठ झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे महाराष्ट्रामधील पहिलं व्हर्टिकल युनिव्हर्सिटी येणाऱ्या कालावधीमध्ये अथर्व निश्चितपणाने बनेल. आणि दर्जेदार शिक्षणाच्या बरोबरच आधुनिक युगातील सगळ्या गोष्टी ज्याला आपण म्हणतो की रडार स्टेशन, स्पेस स्टेशन्स, याच्यासाठी लागणारी साधनसामुग्री, ड्रोन, सबमरीन ड्रोन्स, त्याच्याबरोबर अत्याधुनिक ज्याला आपण म्हणतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सगळ्यात मोठा गाभा आहे तो म्हणजे ह्युमनॉइड रोबोज, AR आणि VR आणि VR केव्ज अशा विविध ज्याला आपण म्हणतो आयुधांनी नटलेलं हे आपलं नवीन विश्व आपण मड आयलंडच्या जवळ निर्माण करत आहोत. त्यामुळे अथर्व एक विद्यापीठ म्हणून महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला, ज्याला आपण म्हणतो की मुंबईमध्ये आल्यानंतर आपण गेटवे ऑफ इंडिया बघतो तसं मुंबईमध्ये आल्यानंतर गेटवे ऑफ एज्युकेशन म्हणून अथर्वचं नाव येणाऱ्या 25 वर्षामध्ये, जसं 25 वर्ष आपण पूर्ण केली तशी पुढच्या 25 वर्षामध्ये निश्चितपणाने गेटवे ऑफ एज्युकेशन ज्याला आपण म्हणू असं अथर्व विद्यापीठ आपणा सर्वांना उपलब्ध असेल. तुम्हा सर्व तरुण तरुणींना, विशेष करून विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही या आणि आपण अमेरिका, कॅनडा किंवा अनेक ठिकाणी, जर्मनी, फ्रान्स इत्यादी ठिकाणी जायला पाहिजे, फिरायला पाहिजे. पण आपली बुद्धिमत्ता ज्या भारतामध्ये आहे त्या भारतासाठी आणि भारताच्या भवितव्यासाठी आणि सामर्थ्यशाली भारतासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून आपण या देशाला निश्चितपणाने एक सामर्थ्यशाली देश बनवूया. आपला आधुनिक भारत घडवताना आपण सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेऊया ही एक विनंती आपण सर्वांना करतो. धन्यवाद. झेप पाहायला तुम्ही विसरू नका. तर शैक्षणिक क्षेत्रात अशी भरीव कामगिरी करत मोठं योगदान देणाऱ्या माननीय श्री सुनीलजी राणे यांच्या कर्तृत्वाचा आणखीन एक पैलू आपण उलगडणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल पुढच्या शनिवारची. तर भेटूया पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.